ओके, सो आता आपण पाहूया व्हॅरिएशन इन व्हॅल्यू ऑफ जी. मला सांगा व्हॅल्यू ऑफ जी म्हणजेच काय? अर्थचं ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन. ओके, मग व्हॅल्यू ऑफ जीमध्ये व्हॅरिएशन होत असेल का? व्हॅरिएशन म्हणजेच काय तर चेंजेस. ओके, म्हणजे आता सपोज जर का एक एवढं सपोज 10 आहे, थोडं वर गेल्यानंतर मग 20 होत असेल का? किंवा थोडं खाली गेल्यानंतर मग 50 होत असेल का? हे व्हॅरिएशन. ओके, तर आता व्हॅरिएशन आपण व्हॅल्यू ऑफ जीमध्ये पाहत असताना सगळ्यात पहिल्यांदा पाहणार आहोत चेंज अलॉंग द सरफेस ऑफ द अर्थ. आता अर्थचं ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन आहे, मग अर्थच्या सरफेसनुसार चेंज होणार. ओके, बट अर्थ इज अ नॉट एक्झॅक्टली स्पेरिकल. अर्थ ही एक्झॅक्टली स्पेरिकल आहे का? नाही. कुठे कुठे जर का सपोज तुम्ही नीट सॅटेलाईटमधून पाहिलं तर कुठे कुठे काय आहे तर थोडंसं खड्डा आहे, कुठे प्लेन सरफेस आहे, वा कुठे छोटीशी टेकडी आहे, छोटासा ब्लच आहे. ओके, मग याच्यामुळे काय होत असतं, सो द व्हॅल्यू ऑफ जी ही चेंज होत असते. जर का तुम्ही एखादा ब्लच किंवा एखाद्या टेकडीवर गेला तर हायेस्ट पॉईंटवर व्हॅल्यू ऑफ जी किती येते? 9.832 मीटर पर सेकंड स्क्वेअर. तेच जर का सपोज तुम्ही एखाद्या खड्ड्यात एखादा खड्डा असलेल्या ठिकाणी किंवा एखादा डेप्थ अशा ठिकाणी गेला, लोएस्ट सरफेसला गेला, तर तिथे तुम्हाला अर्थ ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन किती भेटणार आहे? 9.78 मीटर पर सेकंड स्क्वेअर. फर्स्ट. सेकंड काय आहे? चेंज विथ द हाईट. म्हणजेच काय तर व्हॅल्यू ऑफ जी ही हाईटनुसार सुद्धा चेंज होत असते. सपोज जर का तुम्ही एव्हरेस्ट माउंटनवर गेला तर तिथे सुद्धा अर्थचे ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन हे वेगळं असणार आहे. सपोज तुम्ही त्याच्यावर गेला, एका पॅराशूटमध्ये बसून गेला, वर भरपूर वर नाही, काही ठराविक अंतरापर्यंत वर, तर तिथे सुद्धा तुमची व्हॅल्यू चेंज होते. आता सगळ्यात जर का आता आपण जसं अर्थमधून सॅटेलाईट सोडलेले आहेत. ओके, मग काही सॅटेलाईट ह्या अर्थच्या थोड्या क्लोज आहेत, त्याला आपण म्हणतो वेदर सॅटेलाईट्स. वेदर सॅटेलाईट, तर इथे अर्थचे ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन किती आहे? 8.7 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आणि तेच जर का तुम्ही कम्युनिकेशन सॅटेलाईटमध्ये पाहिलं तर ते किती आहे? 0.225 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ओके, आता पुढे आहे चेंज विथ द डेप्थ. म्हणजे अर्थचं ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन हे डेप्थनुसार सुद्धा चेंज होतं. जर का सपोज तुम्ही अर्थच्या खाली खोल गेला, तुम्ही म्हणा सर खाली म्हणजे काय खड्ड्यात? हो, तर एकदम खोल खड्डा खाली गेला तर तुम्हाला असं वाटतं की अर्थचं ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन वाढते, बट नाही. सर्वांना असं वाटत असतं की अर्थच्या सेंटरमधून भरपूर जास्त ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन फोर्स असतो, पण नाही. तो ॲक्सेलरेशन फोर्स किंवा अर्थचं ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा फक्त त्याच्या सरफेसवर असतो. मग सरफेसवरून खाली गेलो तर रेडियस जी अगोदर होती ती रेडियससुद्धा कमी झाली, पण त्यासोबत अर्थचं माससुद्धा कमी झालं ना. बाहेरची अख्खी अर्थ घ्या आणि खोल जाऊन एवढी छोटीशी अर्थ घ्या, अर्थचं मास कमी होणार. So, value of mass are change and value of radius also change. Hence, value of G decreases. म्हणजेच अर्थ ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन सुद्धा काय होत असतं? डिक्रीज होत असतं, कमी होत असतं. ओके, सो हे आपण 3 प्रकारचं व्हेरिएशन पाहिलेलं आहे. आता पुढे पाहूया आपण मास म्हणजे काय. आता इथे भरपूर जणांचं असं थिंक असतं की मास आणि वेट सेम, बट नॉट. मास म्हणजेच काय? सपोज जर का मी म्हटलं माझी बॉडीमध्ये मास आहे, तर माझ्या बॉडीमध्ये मास काय असणार आहे? माझा हार्ट, लंग्स, स्टमक, इंटेस्टाईन, किडनीज, लिव्हर हे माझ्या बॉडीमधले असणारे मास आहेत ॲक्च्युली. ओके, मग सपोज जर का मी कुठल्याही दुसऱ्या ग्रहावर गेलो, ओके, कुठल्याही प्लॅनेटवर गेलो, चंद्रावर गेलो, तरी पण माझं हे चेंज होणार आहे काय? नाही. माझं हार्ट आहे तेच राहणार, माझे लंग्स आहे तेच राहणार, माझी किडनी, लिव्हर हे सुद्धा आहे तेच राहणार. ओके, म्हणजेच मास हे कधीच चेंज होत नाही, बट वेट चेंज होत असतं. का? कारण की वेट हे कसं असतं तर वेट म्हणजेच आपल्या बॉडीवर अर्थने लावलेला ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ओके, बघा आपण आपलं वेट मेजर करत असताना काय करतो तर आपण एक आपला वजन काटा घेतो. ओके, वेईंग मशीन, त्या वेईंग मशीनवर आपण उभे राहतो. उभे राहिल्यानंतर खालून अर्थ आपल्याला ॲट्रॅक्ट करत असते किंवा खेचत असते. मग ती किती फोर्सने खेचते ते आपल्याला आपलं वेईंग मशीन दाखवते, बट ॲक्च्युली ती काय दाखवत असते? आपल्यावर लावलेला फोर्स. ओके, सो मास अँड वेट इज नॉट अ सेम. मास इट इज अ अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन द ऑब्जेक्ट. कुठलंही ऑब्जेक्ट घ्या, आपली बॉडी घ्या किंवा ही नोटबुक घ्या, पेन घ्या, बेंच घ्या, एखादी व्हेकल घ्या. ओके, द व्हॅल्यू ऑफ मास डज नॉट चेंज इवन वी गो ऑन अनादर प्लॅनेट. आपण कोणत्याही प्लॅनेटवर गेलो तरी सुद्धा मास चेंज होत नाही. ओके, इट इज अ मेजर ऑफ इनर्शिया. इनर्शिया म्हणजेच काय तर एखाद्यावर दिलेला दाब. ओके, सपोज मी एखादा पेन सरफेस घेतला आणि त्याच्यावर मी दिलेला दाब, याला आपण इनर्शिया म्हणणार.
जसं मास वाढतं तसा इनर्शिया सुद्धा वाढतो. ओके, सो हाय द मास हाय द इनर्शिया. ओके, इनर्शिया समजला. पुढे एसआय युनिट काय आहे मासचं? केजी, किलोग्रॅम हे मासचं एसआय युनिट आहे. सो आता आपण मास पाहिलं, पण आता आपण पाहूया वेट. ओके, सो व्हॉट इज द मिनिंग ऑफ अ वेट? वेट म्हणजे काय? जर का मास आपण केजीमध्ये म्हणजे किलोग्रॅममध्ये मेजर करत असू तर वेट आपण कशामध्ये मेजर करणार? तर वेट आपण हे फोर्समध्ये म्हणजेच एन या एसआय युनिटमध्ये न्यूटनमध्ये मेजर करणार. आता का ते बघूया. वेट इट इज द फोर्स विथ विच अर्थ अट्रॅक्ट द ऑब्जेक्ट. वेट म्हणजेच काय? तर हा एक फोर्स आहे की ज्याने अर्थ एखाद्या ऑब्जेक्टला अट्रॅक्ट करते. मी मागाशी सांगितलं, आपण एखादा वजन काटा घेतो, त्याच्यावर आपण उभे राहतो आणि खालून अर्थ आपल्याला अट्रॅक्ट करत असते, हो की नाही? म्हणजेच वेट हे काय आहे? तर अर्थचा अट्रॅक्टिव्ह फोर्स म्हणजेच कुठला? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. सो वेट इज नथिंग बट द फोर्स ऑफ अर्थ और फोर्स ऑफ एनी प्लॅनेट ऑन विच वी आर स्टँड. असं कोणताही प्लॅनेट की जेव्हा आपण उभे राहतो. हेन्स एफ इज इक्वल टू एम जी, म्हणजे फोर्स बरोबर काय आहे? एम जी. वेट इज इक्वल टू एम जी. फोर्स म्हणजेच जर का वेट असेल तर एम जी हे वेटसुद्धा एक एखादा फॉर्म्युला झाला. सो वेटचा हा फॉर्म्युला आहे, वेट इज इक्वल टू एम जी. आणि जे फोर्सचं एसआय युनिट आहे, फोर्सचं एसआय युनिट काय? फोर्स कोणी शोधून काढला? न्यूटनने. म्हणून आपण फोर्सला एसआय युनिट काय दिलेलं होतं? न्यूटन. सो द एसआय युनिट ऑफ अ वेट इज ऑल्सो न्यूटन. देन लेट्स लर्न फ्रॉम एक्झाम्पल. आता एक्झाम्पलवरून आपण लर्न करूया. इफ बकुळा ही एक माझी आवडती म्हस आहे, सो लक्ष द्या. बफेलो. इफ बकुळाज मास इज 75 kg. बकुळाचं मास आहे 75 kg. सो व्हॉट्स द वेट ऑफ बकुळा? मग बकुळाचं जर मास 75 kg असेल तर वेट किती असेल बकुळाचं? ओके, वेट मीन्स W इज इक्वल टू एम जी, मास 75. जी दॅट मीन्स अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल ॲक्सलरेशन. जीची व्हॅल्यू ही नेहमी कॉमन व्हॅल्यू घ्यायची असते 9.8. ही तोंडपाठ करून ठेवा. स्मॉल जीची व्हॅल्यू 9.8 ती एक्झाम्पलमध्ये देत नाही, ती तुमची तोंडपाठ म्हणजे बाय हार्ट हवी. ओके, सो 75 इंटू 9.8 इज इक्वल टू 735.0 न्यूटन. ओके, सो सगळ्यांना कळलं की मासवरून मी वेट कसं काढू शकतो. आता पुढे आहे ग्रॅव्हिटेशनल वेव्ज. ग्रॅव्हिटेशनल वेव्ज म्हणजेच काय? ग्रॅव्हिटेशनल वेव्ह इज कॉल्ड ॲज वेव्ह ऑफ फॅब्रिक ऑफ स्पेस टाईम. ग्रॅव्हिटेशनल वेव्जलाच फॅब्रिक ऑफ स्पेस टाईम असं सुद्धा म्हणतात. म्हणजे स्पेसमध्ये सापडणारी सगळ्यात लहान वेव्ह जर कुठली असेल तर ती आहे ग्रॅव्हिटेशनल वेव्ह. आणि आईन्स्टाईन आपल्या सगळ्यांचे सगळ्यात मोठे सायंटिस्ट आतापर्यंत होऊन गेलेले. आईन्स्टाईन प्रिडिक्टेड देअर एक्झिस्टन्स इन 1916. 1916 आईन्स्टाईनने सांगितलं की असे एक वेव्ज आहेत की ज्याला ग्रॅव्हिटेशनल वेव्ज आपण म्हणू शकतो, पण ते आहेत. बट इट्स व्हेरी डिफिकल्ट टू डिटेक्ट देम. पण खूप डिफिकल्ट आहे त्या एकदम छोट्याशा वेव्जला डिटेक्ट करणं. ओके, नंतर यासाठी एक लायब्ररी ओपन केली गेली, LIGO, लेझर इंटरफेरोमेट्रिक ग्रॅव्हिटेशनल वेव्ह ऑब्झर्वेटरी. ओके, सो आता पुढे आहे फ्री फॉल. फ्री फॉल म्हणजेच काय? तर सपोज मी दगड एखादा बिल्डिंगवरून टाकला. ओके, तर तो बिल्डिंगवरून दगड खाली जात असताना त्याच्यावर कुठला फोर्स असतो? अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स असतो. पण फक्त अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स असतो का? नाही, मध्ये हवा असते, हवा त्याला दाबते, हवा त्याला अडवते, किंवा अजून बरेचसे गोष्टी असतात की ज्या त्याला अडवतात. असे बरेचसे फोर्स असतात. लेट्स वी कॅल्क्युलेट व्हेलॉसिटी अँड ॲक्सलेरेशन फॉर्म्युला. ओके, व्हेलॉसिटी अँड ॲक्सलेरेशन फॉर्म्युला आपण 9th स्टँडर्डमध्ये लर्न केलेला आहे. वी हॅड लर्न इन 9th स्टँडर्ड. दॅट इज 3 फॉर्म्युलाज. आपण 3 फॉर्म्युलेज लर्न केले. त्यामध्ये मग हे 3 फॉर्म्युलेज कोणते आहेत? तर V इज इक्वल टू AT. पण इथे A दॅट मीन्स ॲक्सलेरेशन. पण हे कोणतं ॲक्सलेरेशन आहे? ग्रॅव्हिटेशनल ॲक्सलेरेशन. म्हणून मग इथे काय येतं? V इज इक्वल टू GT. एच्या जागेवर रिप्लेस काय होतो? स्मॉल g. ओके, फक्त ॲक्सलेरेशन नाही, ग्रॅव्हिटेशनल ॲक्सलेरेशन. म्हणून S इज इक्वल टू 1/2 GT स्क्वेअर. V स्क्वेअर इज इक्वल टू 2GS. ज्या अगोदर AS होतं ते आता GS आहे. ओके, आता पुढे ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. आता ही पोटेन्शियल एनर्जी म्हणजेच काय? आपण 2 टाईपच्या मेकॅनिकल एनर्जी आपण शिकलो आहोत. कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी. रनिंगमध्ये जी असते त्याला कायनेटिक एनर्जी म्हणतो, जी थांबलेली असते त्याला आपण पोटेन्शियल एनर्जी म्हणतो. फॉर एक्झाम्पल, एखादा झोका जर का आपण असा मागे ओढला, ओके, मागे ओढून तो जर का आपण असा सोडला तर तो झोका इथपर्यंत जाईल जिथपर्यंत, पण तिथून पुढे सुद्धा तो कोणत्या फोर्सने जातो?
किंवा कोणत्या एनर्जीने जातो, तर तो ज्या एनर्जीने जातो त्या एनर्जीला पोटेन्शियल एनर्जी असं म्हणतो आपण. ओके, म्हणजेच काय, ज्यावेळेस मी झोका मागे ओढत गेलो त्यावेळेस त्यामध्ये जी एनर्जी स्टोअर होत गेली त्या एनर्जीला पोटेन्शियल एनर्जी असं म्हणतात. त्या एनर्जीचा यूज करून झोका एवढ्या वरपर्यंत जातो. आता पुढे बघूया आपण. When an object is at height h from the surface of the earth, its potential energy is minus gm small m r plus h divided by r plus h. आता इथे हे आपण ॲक्च्युली 9th स्टँडर्डमध्ये लर्न केलं आहोत, पण पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला. पण तेच अर्थ पोटेन्शियल एनर्जी जर का असेल, एखादा ऑब्जेक्ट असेल की जे मी अर्थपासून एका हाईटवर ठेवलेलं आहे, तर तिथून ते हाईटवर म्हणजे मी इथून इथपर्यंत उचलून गेलो म्हणजे त्यामध्ये पोटेन्शियल एनर्जी असणार आहे. मग ती पोटेन्शियल एनर्जी म्हणजेच काय, तर मायनस कॅपिटल जी कॅपिटल एम स्मॉल एम डिवायडेड बाय कॅपिटल आर प्लस एच. यामध्ये आर काय आहे, अर्थची रेडियस कॅपिटल आर, एम काय आहे मास ऑफ अर्थ, स्मॉल एम मास ऑफ ऑब्जेक्ट, आणि जी ग्रॅव्हिटेशनल फोर्स, आणि एच काय आहे हाईट ऑफ ऑब्जेक्ट. ओके, आता पुढे आहे इस्केप व्हेलॉसिटी. लेट्स यूज न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ इक्वेशन. तर न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ इक्वेशन काय आहे, v स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as. पण इथे एच्या ऐवजी आपल्याला काय वापरायचं, जी वापरायचं. तुम्ही म्हणा की ते जी मायनस काय आहे, ज्यासोबत आपण अर्थपासून एखादी थिंग वर घेऊन जातो त्यावेळेस ती अर्थपासून दूर जाते, मग त्यावेळेस त्याला निगेटिव्ह ॲक्सेलरेशन लागतं. मग निगेटिव्ह ॲक्सेलरेशन हे नेहमी काय असं निगेटिव्ह, दॅट मीन्स मायनस. सो म्हणून आपण इथे काय लिहिलं आहे, स्मॉल जी लिहिलं आहे. ओके, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह ॲक्सेलरेशन, असं ॲक्सेलरेशनचे 2 टाईप असतात. आता व्हेलॉसिटी, फायनल व्हेलॉसिटी. आता आपण इस्केप व्हेलॉसिटी शिकतोय. इस्केप व्हेलॉसिटी म्हणजेच काय, तर इस्केप होणे, निसटून जाणे. आपली अर्थ आहे ना कोणत्याच गोष्टीला सहजासहजी किंवा इझिली स्वतःपासून दूर होऊन देत नसते. ती सगळ्या गोष्टींना स्वतःकडे अट्रॅक्ट करून ठेवत असते. मग तिच्या ह्या अट्रॅक्टिव्ह फोर्समधून निसटून जाणे म्हणजेच इस्कॅप होणे. मग एखादं रॉकेट असेल, एखादं यान असेल किंवा एखादं सॅटेलाईट मंगळयान वगैरे जसं आपल्या भारताचं आहे. ओके, तर हे भारत नाही पण आपली अर्थ सोडून जात असताना ते इस्कॅप झालं. इस्कॅप होणं महत्त्वाचं होतं, त्याशिवाय का ते अर्थपासून दूर जाणार आहे. मग इस्कॅप होणे म्हणजे निसटून जाणे. अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्समधून निसटून जाण्यासाठी त्याला एक ठराविक स्पीड म्हणजे एक ठराविक व्हेलॉसिटीची गरज होती. त्या व्हेलॉसिटीला म्हणतो आपण इस्कॅप व्हेलॉसिटी. ओके, त्याचं तर डेफिनेशन काय आहे ते पाहायच्या अगोदर आपण हे इक्वेशन सॉर्ट आउट करूया. इस्कॅप व्हेलॉसिटी ही नेहमी किती असते, 0. म्हणजे एकदा निसटून गेल्यानंतर मग त्याला व्हेलॉसिटी राहत नाही. सो ती किती आहे, 0. पण तिची इनिशियल व्हेलॉसिटी म्हणजे स्टार्टिंगची ती, तिला यू आपण म्हणतो, ती मात्र एक व्हॅल्यू असू शकते. प्लस 2a ऐवजी मायनस जी एस. यामध्ये काय गेलं, यू स्क्वेअर. आता यू इकडे काय असतो, कायच नसतो म्हणजे प्लस असतो. तो नदीच्या इकडे आला की काय होतं, प्लसचं मायनस. सो मायनस. लक्षात घ्या, ही एक नदी आहे, त्या नदीच्या पलीकडे पिवळे गेले की लाल होतात, लाल अलीकडे आले की ते पिवळे होतात. सेम म्हणजेच काय, मायनस प्लस होतं, प्लस मायनस होतं, मल्टिप्लाय डिवाइड होतं, डिवाइड मल्टिप्लाय होतं. सो इथे प्लस आहे, तिकडे नंतर काय झालं, मायनस झालं. ओके, मायनस यू स्क्वेअर इज इक्वल टू 2 इन ब्रॅकेट मायनस जी ब्रॅकेट कंप्लीट येस. आता इथे काय झालं, तर इथे हा जो पण जी आहे तो इथे 2ला काय आहे, मल्टिप्लाय आहे. मी अगोदर सांगितलं मल्टिप्लाय इकडे आले की डिवाइड होतं. मग ते मल्टिप्लाय मी इकडे घेतलं, इकडे आल्यानंतर ते यूला डिवाइड झालं. ओके, सो यू मायनस यू स्क्वेअर डिवाइडेड बाय 2g इज इक्वल टू एस. मी तेच वाईस वर्सा केलं, त्यामध्ये काय दिसून आलं, एस इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2g. ओके, आता पुढे पहा काय आहे त्याची डेफिनेशन. त्याच्या डेफिनेशनमध्ये काय दिसून येतं, डेफिनेशन इज इक्वल म्हणजेच काय, व्हेन वी थ्रो अन ऑब्जेक्ट इन अ स्पेस अँड वी कीप इन्क्रीज इट्स इनिशियल व्हेलॉसिटी. जर का आपण एखादं ऑब्जेक्ट एखाद्या आपण स्पेसमध्ये टाकलं आणि त्याची आपण काय केलं, तर त्याची इनिशियल व्हेलॉसिटी इन्क्रीज करत गेलो, वाढवत गेलो. ओके, इट इज एबल टू ओव्हरकम द डाऊनवर्ड पूल. पण तरीसुद्धा अर्थ त्याला डाऊनवर्ड पूल करत असते, अर्थ त्याला खेचत असते. पण आपण त्याची इनिशियल व्हेलॉसिटी वाढवत गेलो तर तो काय होणार, तर त्याच्यामध्ये एक ॲबिलिटी येणार की तो डाऊनवर्ड पूलला ओव्हरकम करेल आणि निसटून जाईल. ओके, डाऊनवर्ड पूल बाय अर्थ अँड कॅन इस्केप म्हणजे निसटून जाणे. द अर्थ फॉर एव्हर, ते अर्थ फॉर एव्हर कायमस्वरूपी निसटून जातो. दिस व्हेलॉसिटी इज कॉल्ड इस्केप व्हेलॉसिटी. याच व्हेलॉसिटीला असं म्हणलेलं आहे इस्केप व्हेलॉसिटी. ओके, थँक्यू.